तर आम्ही हा शेवटी ठेवला की माझे आई वडील Explain गेले करायला. कुठे. हा, एक्सप्लेन करायला चांगला मस्त टाइम घेऊन की मेरे माता पिता किधर आहे. मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो, बाकी उत्तर येईल. माझे आई वडील वारलेत, माझे आई वडील स्वर्गात आहेत. आता पुढे हे कसं काय काय नाही. आणि काय झालं ते सगळं हा मी सांगते तसं आणि तू तर कम्फर्टेबल आहेस ना हा, याचा मी नाही तर विषय मीच तर. बोलतो. आम्हाला तशी दिवाळी, ते दिवाळीचं तर तू सांग. हा, दिवाळीमध्ये आम्हाला एवढे कमेंट झाले की तुम्ही पहिली दिवाळी तुमच्या मॉम डॅड बरोबर नाही सेलिब्रेट केली, तुम्ही सासू सासऱ्यांना तोडलं, हे हा ते ना, असे बाप काय रे, काय घर कमेंट तोडलं. झाले. त्यांना असं बोलत होते की तुम्ही पहिली दिवाळी मला तर, मी तुमचं तर आज कुठलं तरी बघितलं की सौंदर्य काहीच टाइमाचं असतं, आई वडिलांसोबत टाइम घालव हा रे. टाइम घालव. अरे कुठून म्हणजे का. आणि आम्हाला कळतं की कोण कन्सर्ननी विचारतं आणि कोण टॉन्टने विचारतं. जे कन्सर्नने विचारतात त्यांना आम्ही जेन्युअनली रिप्लाय आणि करतो. टॉन्ट पण असं हा नाही की त्यांना माहिती आणि ते मुद्दाम, असं वाला हा, टॉन्ट नाही. असं वाला टॉन्ट नाही, बट स्टील कोणी तुम्ही. हेट नाही करत. हा, तर स्टील असं म्हणजे तुम्ही विचारा ना की काय कुठे आहेत मम्मी पप्पा. विचारलं आणि बरोबर, आणि आम्ही हा सांगितलं पण आहे ना आपण कुठल्या हा तरी व्हिडिओ. सांगितलंय, पण माहिती नाही काय नाही तर तरी असे एवढे हार्श स्टेटमेंट पास करायचे. तर आम्ही विचार केले की हे कव्हर करू, आणि हे आम्ही खूप आधीच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आणि आता न्यू सबस्क्रायबर्स वाढलेत. तर मग तुमच्यासाठी परत हे, आणि या व्हिडिओमध्ये आम्ही स्पेशली आम्ही कधीच एक्सप्लेन नाही केलं की नक्की काय झालं. येस. तर खूप लोकांना असं वाटतं की कोविडमध्ये हे सगळे ट्रॅजेडी कोविडच्या झाली. टाइमला हे सगळं झालंय, पण कोविडमुळे काही नाही हा, झालेलं आहे. कोविडमुळे काय नाही झालं. सो आम्ही कव्हर करू काय झालं. तू सांग. तर जसं तुम्हाला त्यांना माहिती की नाही, माझे पप्पा 2020 मध्ये ह्याचे पप्पा 2020 एसीपी होते, हा, पोलीस एसीपी वगैरे होते, म्हणजे रिटायर झालेले. ठाण्यालाच होतो आम्ही. तर त्याच्यानंतर रिटायर झाल्यानंतर ते थोडा वेळ त्यांनी दुसरं काम केलं, कारण एखाद्या माणसाला राहत नाही असं की मी 37-40 वर्ष काम केलं त्याच्यानंतर मी असंच घरी बसून राहणार, तर त्यांना नाही परवडत. तर त्याच्यानंतर त्यांनी परत दुसरं काहीतरी काम चालू केलं, पण ते पण काम 2-3 वर्ष केलं आणि नंतर ते थोडे आजारी झाले. तर आजारी झाल्यानंतर आम्ही डॉक्टरकडे जाऊन आणि हे आलो. कसं सांगते तुम्हाला मी, सॉरी. तर ते ना एकदा गाडीवर पडले, हा, बाईकवर ते कसं पडले, तर कळालं. त्यांचा ना हात एकदम फ्रॅक्चर पडले झाला. पण नाही, म्हणजे पडले पण नाही. जस्ट धक्का लागला. ॲव्हेंजर होती आमच्याकडे, ॲव्हेंजर अशी चालवत होते आणि अशी चालवत चालवत ते असं झालं. थोडं नाही का पुढचा ब्रेक, ॲव्हेंजर ज्यांना माहिती आहे मुलांना, ॲव्हेंजरचा जर पुढचा ब्रेक दाबला ना की तर चाक असा हे होतो, कारण त्याचं ते कशी बनवली का माहिती, पण ठीक आहे. तर चाक असा हे होतो, तर ते असं झाल्यानंतर जर्कमध्ये त्यांचं इकडे हेअरलाईन फ्रॅक्चर झालेलं. हा, फ्रॅक्चर झालं. आणि मग डॉक्टर बोलले की एवढं इझिली असं फ्रॅक्चर नाही झालं पाहिजे, आपण चेक करूया काय झालंय. तर मग त्यांनी ते स्कॅन वगैरे केलं, सगळं कळालं. त्यांना कळालं की आजार आहे. आणि आम्ही तो वर्ड घेत नाही आहे बिकॉज युट्यूब वोंट अलाव. हा, तर तुम्ही समजून जा. तर आजार आहे, तर तो लास्ट स्टेजला होता. लास्ट स्टेज, फोर्थ आणि स्टेज हे ते आहे. नेमकं भाई लास्ट स्टेजलाच कळतं. तर लास्ट स्टेजला होता. त्याच्यानंतर त्यांची ट्रीटमेंट, त्यांना आम्हाला डॉक्टरने सांगितलेलं की हे 6. फोन आलेला म्हणून नाही तर व्हिडिओ होणार नाही. तर आम्हाला डॉक्टरने सांगितलेलं की 6 महिने आहेत तुमच्याकडे, तुम्ही काहीतरी करा. तर ते मम्मीला पण कळालं आणि त्यांनी नंतर. क्लिअरली सांगितलं की रिकवर होणार नाही, नाही 6 होणार. महिनेच आहेत असं. पण तरी ते 6 महिने नाही टिकलं, ते खूप जास्त टिकवलं 1 आम्ही, कारण वर्ष. माझे पप्पा एवढा स्ट्रॉंग विल होतं आणि एवढे कॉमेडी माणूस होता माझा पप्पा, म्हणून माझ्यात पण ते आलंय कुठेतरी. तर असं ह्याची एकदम मम्मी जास्त कॉमेडी. दोघं एकदम भारी होते, म्हणून ते आता माझ्यात आले, म्हणून मी जास्त गोष्टी सिरियस घेत नाही. तर मग ते झालं. तर त्यांचं 6 महिन्याचं कळालं, आणि त्याच्यानंतर मम्मी पण हळूहळू, मम्मीचा हार्टचा प्रॉब्लेम झाला. तर मम्मीला मी सांगते, मम्मीचं काय होतं, तिला थोडेफार प्रॉब्लेम्स होते, जसं थोडे नॉर्मली बीपी, हाय बीपी वगैरे. तर ते ब्लड प्रेशर. पण टाइमलाईन सांगतोय मी, पहिले पप्पांचं कळालं, त्यांना सांगितलं की 6 महिनेच आहेत, पण ते 6 आणि महिने ते नव्हते. टेन्शन मम्मीने आय गेस टेन्शन वगैरे घेतलं, घेतलं. त्याच्यामुळे मग तिच्या हेल्थवरती पण रिॲक्ट व्हायला लागलं. आणि मग त्याच्यामध्ये असं झालं की नोव्हेंबरमध्ये अचानक, नोव्हेंबर नाही, ऑक्टोबरमध्ये अर्ली ऑक्टोबर. हा, अर्ली ऑक्टोबरमध्ये अचानक कसं झालं की ती उठली आणि तिचं ब्लड प्रेशर एवढं हाय झालं की ते उलट डिरेक्शनला त्याचं ब्लॉक झालं काहीतरी. झालं. तर आणि मग काय तर झालं मी सांगतो. तर मग मम्मीला पण ते कळालं. तर मम्मी असं एक दिवस उठली, तर तिचा हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम आणि ती सुजलेली पूर्ण. तर मग आम्ही विचार केला की हिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. तर तिला डॉक्टरकडे नेत होतो आम्ही, कारण तिला श्वास वगैरे घेता येत नव्हता. तर तिला डॉक्टरकडे नेत होतो, आणि आम्ही जसं हॉस्पिटलला पोचलो बाहेर, तोपर्यंत आम्ही सगळे बिलत होतो व्यवस्थित. जसं आम्ही पोचलो बाहेर, तशी ती डायरेक्ट कोमामध्ये गेली. तर मग आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 42 डेज ती कोमामध्ये होती. एक्झॅक्ट 41 डेज होती मला वाटतं. पहिले वेगळ्या हॉस्पिटलमध्ये होतं, मग आम्ही चेंज करून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो, कारण ते डॉक्टर बोलला की नाही होणार. आणि ते 42 डेज ती टोटल व्हेंटिलेटरवर होती. ब्रेन डेड बोलतात त्याला. हा, ब्रेन डेड. हा, कारण ब्रेनला ऑक्सिजन नाही पोचला. ते त्याला काय बोलतात मला एक्झॅक्ट शब्द नाही माहीत. तर आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा तिचा एकदम ऑक्सिजन बंद झाला, आणि तिला CPR देऊन ऑक्सिजन परत चालू करतात, हार्ट चालू करतात. तर ते जेवढा कमी सेकंड पण ज्याला ब्रेनला ऑक्सिजन गेला नसेल, तर मग ब्रेनला ऑक्सिजन न मिळाल्यामुळे ते काम करणं बंद करतं. तर मग ती 42 डेज वगैरे व्हेंटिलेटरवर होती, आणि त्याच्यात माझ्या पप्पांचा हा आजार चालूच होता. तर मग आणि ट्रीटमेंट हा वगैरे
हा मी होतो. त्यात नशीब की कोविडमुळे वर्क फ्रॉम होम होतं, हा, म्हणून ह्याला ते खरंच मॅनेज चांगलं करता आहे. आल्या गोष्टी हो, घरी नाही तर खूप राहून. डिफिकल्ट असतं. नाही तर खूप डिफिकल्ट होतं, बिकॉज जॉब सोडणं वॉज नॉट हा, ऑप्शन नव्हता. ऑप्शनच नव्हता, हा बिकॉज या सगळ्यामध्ये हा, तसं तर ह्याचं मग पण करिअर हा, स्टार्ट झालेलं. माझं स्टार्टच झालेलं नेमकं. असं 1 पण नाही वर्ष की पण नाही सोडलं तर झालेलं. एकदमच काहीतरी झालं, पण पप्पा पण म्हणले की सोडायची गरज नाही, चालू ठेव, तसं मॅनेज घरून होतं. काम कारण की करतोय, ह्याचे पप्पा मॅनेज ना, होतंय. म्हणजे आम्ही पण जायचो ना ह्याच्या घरी, फ्रेंड्स वगैरे सगळे, ह्याचे पप्पा नॉर्मल होते, म्हणजे हा, असं त्यांना काय फरकच खूप पडत स्ट्रॉंग विल नव्हता. होती त्यांनी मला. असं ना निगेटिव्ह ते घेतलंच विचारच नव्हतं नाही केला विचार. कधी निगेटिव्ह. फक्त त्यांचं कधी हे झालं मध्ये दिसायला लागलं की त्यांना हे झालंय, जेव्हा ह्याची मम्मी ऍडमिट हो, झाली. आणि हे मम्मीला जेव्हा पप्पांचं कळालं त्याला 5 महिने झालेलेच, 5 महिने पण नाही, वर्ष होऊन वर्ष गेलेलं. झालेलं. त्याच्यानंतर मम्मीचं हे झालं. हा, सो जिथे डॉक्टर बोललेले की फक्त 6 महिने, तिथे त्याच्या पप्पांनी वर्ष होऊन 1 गेलेलं वर्ष चांगलं काढलेलं. आणि आणि व्यवस्थित त्यात होते. चांगलं म्हणजे एकदम चांगलं, खाली जाऊन सामान सामान वगैरे आणायचं, आणायचे जाऊन, सगळं भाज्या घरात घेऊन सामान. यायचे. हा ऑफिसला असायचा तर ह्याचे पप्पा स्वतः एकटे जायचे डॉक्टरकडे, एकटे यायचे, सगळं करत होते सगळं. आम्ही सगळं पण जायचो, पण बसनी जायचे. हा, आम्ही पण जायचो तर आमच्यासाठी काय काय ते खायला बिला घेऊन आणायचे, सगळं करत होते ते. सगळं करायचे. पण मग हा, मम्मीचं मम्मीचं झाल्यानंतर झालं. आणि मग तर 7 मग ते नोव्हेंबर 46, 6 तर मग नोव्हेंबर 46 का 42 का 41 डेज, या दोघांमध्ये मी कन्फ्युज आहे, कारण एक दिवस हे होतो. तर मग 41 डेज ती आयसीयू मध्ये होती, तिचा व्हेंटिलेटर चालू. तर हे लोक असे बारी बारीने रात्री हा, तिच्यासोबत जात होतो, झोपायला जायचे. जात होतो. तर ते सगळं, आणि याची मग शिफ्ट तेव्हा कामाला आली. हा, कारण शिफ्ट माझं की 1:30 10:30 ची शिफ्ट हा, होती तेव्हाची. सो तर मग ठीक आहे, ते सगळं शिफ्ट वगैरे जाऊ दे. तर मग ते 41 डेज आयसीयू मध्ये होते. मग 41st डेला त्याच्यानंतर त्यांनी, पप्पांनी, मी आणि डिसिजन याचं घेतलं केलं की रिलेटिव्ह व्हेंटिलेटर काढून टाकू. काढून. तर मग एक दिवस पण नाही, तो बेरली अर्धा दिवस झाला असेल, तर त्याच्यात ते मम्मीचं हे झालं. तर त्याच्यानंतर मग मम्मीचं होऊन झालं 6 नोव्हेंबरला माझ्या मम्मीचं झालं. त्याच्यानंतर पप्पाचं तसंही थोडं आता एवढा वेळ त्यांची विल स्ट्रॉंग होती की स्ट्रॉंग बाई होती काय नाही होणार, काय की हा, सगळं चालेल. की माझा मुलगा कामाला आहे, हा, बायकोसोबत मम्मीचं कोण सगळं, राहणार, हा, हे ते. मग त्यांची विल स्ट्रॉंग होती. पण नंतर ह्याच्या मम्मीचं झाल्यानंतर त्याच्या ते पप्पांनी, थोडं थोडं. तुम्हाला माहितीये, जेव्हा आम्ही होतो तिकडे, जेव्हा ह्याच्या मम्मीचे रिच्युअल्स सगळे चालू होते लास्ट वाले, तर तेव्हा मी होती, माझ्यासोबत जन्मदा होती, आणि अजून ह्याचे जे फ्रेंड्स आहेत, जे आमच्या लग्नामध्ये पण सगळे होते एकत्र. तर तेव्हा त्याच्या पप्पा बोलले आम्हाला, ते ओके होते, म्हणजे ते ह्याला बोलत होते की अरे यश, आता तू स्ट्रॉंग झाला पाहिजे, हे ते. तर हा त्याचे पप्पा तेव्हा मला बोलले की नाव माय लाईफ हॅज बिकम डार्क, हा, असं ते बोलत होते. तर असं एकदम हे वाटलं की म्हणजे आता कळालं की आता ह्यांना हे अफेक्ट करेल, हा. जे 6 महिने बोलून 1 वर्ष काढलंय ते आत्ता त्यांना अफेक्ट करेल, आणि त्यांचा तर जीव होता. साथीदार नाही कारण. तर आणि यश, आणि त्यांना पण माहिती होतं की त्यांना जायचं, मग त्यांना असं होतं की आता हा एकटा. तर मग हे सगळं झालं, आणि हा एकुलता एक होता आहे, आय मीन. तर ते सगळं झालं. त्याच्यानंतर मग ह्याच्या पप्पांचं ते रिॲक्शन दिसायला लागले. हा, तर त्यांची असं जे चाललेलं, जर असं येतंय खाली, आजारी तर होतेच, त्यांना अफेक्ट होतच हेल्थ वाईज. मेंटली नव्हता त्यांना अफेक्ट, जाम स्ट्रॉंग माणूस होता. दोघं स्ट्रॉंग होते, आई आणि पप्पा. पोलीस होते ना, तर त्यांची हा, फिजिक त्यांना स्ट्रॉंग स्ट्रॉंग होती, होती. बोन्स वगैरे चांगले तर होते. आणि फक्त पोलीस म्हणजे हा ठीक आहे. तर असं जे खाली होतं ते नंतर असं व्हायला लागलं, ते स्टीप झालं, कारण कोणच नव्हतं सोबत, मम्मी नव्हती सोबत, कोणाशी काय, ते एकटे पडायला लागले एकदम. आमच्याशी पण म्हणजे तसे पण चांगलेच होते, तरी पण ते असं होतं की हा ठीक आहे, काय पण नाही ते होणार ना आहे. त्यांच्या बॉडीने आता रिॲक्ट रिॲक्ट करायला, म्हणजे करायला जास्त त्यांना चालू मेमरी केलं. लॉस व्हायला हा, लागली. मग मेमरी त्यांना लॉस. बटन लावता येत नव्हतं, म्हणजे एवढी एनर्जी हा, वीक. त्यांना समजायचं नाही, ते असं चहाचा गवळ हात असा होऊन जायचा, कारण त्यांना कळत नाही की तो, आणि त्यांना कळायचं नाही जोपर्यंत चटका नाही बसत, चहा अंगावर पडत नाही तोपर्यंत त्यांना कळायचं नाही की त्यांचा हात असा आलाय. तर सो मग हळूहळू ब्रेनने ते, ना ते कनेक्शन तोडून हा, टाकत होती एक एक करून, की हात कसा हलवायचा आहे, हे ते. मग तेव्हा ह्यानी मग सुट्टी घेतलेली खूप दिवस. हा, माझी ब्लॉक लिव्ह आमच्यात आणि असतं मॅन्डेटरी. लकीली आम्हाला, म्हणजे आमचे जॉब जसे मिळालेत ना, की आम्हाला सुट्ट्यांचं कधी टेन्शन नाही टेन्शन. झालंय. तर मग ह्याला सुट्टी, ह्याची मॅनेजर खूप चांगली होती, हो. तिने खूप अंडरस्टँड केलं ह्याच्या टीमने वगैरे, आणि ह्याला सुट्ट्या दिल्या. आणि मग 2 महिन्यांनीच ह्याच्या पप्पांचं पण झालं. हो. आणि मग तेव्हा ह्याची आजी होती, ह्याचे काकी, सगळे रिलेटिव्ह वगैरे होते, आणि आम्ही पण होतो, फ्रेंड्स पण होतो. तर त्यांनी सपोर्ट केला. आणि मग त्याच्यानंतर 3 वर्ष झाली, 4 वर्षानंतर मग आमचं लग्न झालं. आणि माझ्या घरच्यांना हिच्याबद्दल सगळं माहिती होतं की आमचं दोघांचं लग्न होणार आहे आणि कधी मी कधी, यांच्या मम्मी इव्हेंच्युअल आहे. पप्पांना भरपूर वेळा भेटले, म्हणजे आम्ही
2015 का 2016 पासून एकमेकांना ओळखतो, तर तेव्हापासून भेटलोय आम्ही भरपूर वेळा. पप्पांना, म्हणजे मीच नाही, माझी फ्रेंड जन्मदा, अपूर्वा, माझे जे फ्रेंड्स दिसतात, जेन फ्रेंड, तो अक्षय, लग्नामध्ये जेवढे होते सगळे ह्याच्या मॉम डॅडला ओळखतात. आम्ही जायचो पण यांच्या घरी वगैरे, तर सगळं चिल्ल होतं. तर असं होतं. सो लोकांना असं वाटतं की हा कोविडमध्ये दोघं पण हे झालं, पण असं काही नव्हतं. कोविडने तर काहीच झालं नाही, हे असं होतं. तर वेगळ्या याच्याने झालं, पण ठीक. फक्त एक होतं की पप्पांचं एक्सपेक्टेड होतं, मम्मीचं एक्सपेक्टेड, हा, ते अचानक भयानक झालं, ते असं झालं. पण ठीक आहे. मग बिचारा खूप स्ट्रॉंग होता. तर या, तर हे होतं. जर आता कोणाला कोणी कमेंट मध्ये विचारलं की तुम्हाला लाज नाही वाटत का की तुम्ही आई वडिलांसोबत नाही करत, तर आम्ही ही व्हिडिओची लिंक त्याच्यात टाकून देऊ, म्हणजे त्यांना थोडं वाईट वाटेल. आणि एक गोष्ट, ह्याच्या मॉमची जी डेट होती, जो टाइम होता, जो डे होता, त्या सेम डे टाइमला ह्याच्या पप्पांचं पण झालं. दॅट वॉज व्हेरी स्ट्रेंज. दॅट वॉज लव्ह. सेम डेट, सेम 2 मंथ नंतर. हा 2 months ने, सेम डेट, सेम टाइम, सेम वार. शुक्रवार होता ना, शुक्रवार, सेम ह्याच्यात दोघांचं आता पण डेट same डे नाही आठवत, पण ठीक आहे. मला आठवतं बिकॉज मी तेव्हा कॅल्क्युलेट केलेलं. काय करत